ऐका, काही करा तुम्ही, आपली स्वतःची सोडवण स्वतः करा. लोकांना तुमचं काहीच घेणं. वाक्य रोज 3 वेळा म्हणायचा. आपली आपण खरा सोडव, आपल्याला सोडवा. काय घेणं नाही लोकांना. तुम्हाला वाटतं लोक तुम्हाला मानतात, वाक्य ऐकायचं की इंद्रियाचं. ते काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपलाय. जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, खिशात पैसा आहे, तुम्ही हलकट असताना लोक तुम्हाला साहेब म्हणतील. खरंय का खोटं? तुमच्याकडे सत्ता आहे ना, 500 पोलीस तुमच्या मागे येतील, 1000 कार्यकर्ते बिन भाकरीचे येतील. तुम्ही माझी व्हा, एकटे येणार. खरंय का खोटं? कोण नाही वेळ, कोणी नाही. शेवटी आपल्याला आपण सोडवायचं आहे. हे पाठ करा. हे जे पैदा केले ना आपण मुलं बाळ, यांचा फायदा होऊन हे मोकळे होणार आहे. पण त्यांना बनवण्यासाठी आपण केलेलं पाप, याची वाटेकरी आपण होणार आहे. त्यातला तो कोणी नाही. खरंय का खोटं बोला? लग्न मुलीचं होणार आहे, कर्ज आपल्याला फेडायचं आहे. नोकरी मुलाला लागणार आहे, कष्ट आपण केले. तुम्ही निरीक्षण करा, स्वतःची सोडवण थोडं तरी करायला शिका. पाया पडतो तुमच्या. आपल्याला कोणी कर्मातून सोडवणार नाही सोडवणार. शेवटी आपलं पुण्यच आपल्याला सोडवेल, बाकी कोणी सोडवणार नाही. खरंय का खोटं? तुम्हाला वाटतंय लोकांना काय घेणार? ह्या तर हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडलं, लोक काल तारीख घेतात. लोक म्हणतील हवा जायला लागली, ऊर खोटं बोलायला लागले. सगळा विषय. खरंय का खोटं? हा मुलगा वाजवतोय, याचा लोक फोटो पत्रिकेत लावतात, याचे फोटो लावतात, त्याला पैसे देतात, याची ठेप देतात, त्याला काय खायला लागतं विचारतात. याला किंमत कवर माहितीये? याचे हात चांगले आहेत. ज्या दिवशी ते हात संपले, फकवाद संपला. खरंय का खोटं? आज तुम्ही स्वतःची जर सोडून केली नाही, बाकी त्यांना काय घेणार? पोराचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही काय उपकार केले नाहीत. सुनबाईचं स्पष्ट म्हणणं आहे, ते तुमचं कर्तव्य होतं. आणि मुलाचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला सांगितलं कोणी होतं. हे 3 आपले पुरस्कार आहेत. खरंय का खोटे? हसण्यावारी नेऊ नका. महाराज हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिजे. माझे इतकी कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात. एका जन्मात कुणाला 10 जन्मात होणार नाही. मी 80-82च्या खाली महिना काढत नाही, आणि 80ला तर दगडावर आपटा घ्यावा नाही. आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असलं तर 4थं धरलंच असतं. 3 तर मोकळे करतो. आता मागच्या महिन्यात 93च होते. हा महिना 80चा आहे. तिथे सीझन मधला बुवा नाही, कमाई उभाच. पण वाक्य दडदडीने बोलतोय मी. घेतले वाक्य नुसते पुस्तकातले नाही, अनुभवातले वाक्य. तुम्ही जर सावध झाले नाही तर तुम्हाला ती वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात काय मजा. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला मान्य आहे. मुलगी मलाय, मुलगी तुम्हाला मान्य आहे. पण उद्या आपल्या शरीराला होणाऱ्या वेदना आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. यांना काय घेणं आहे? हसण्यावरी येऊ नका. 2च मिनिटं सांगतो. महिला मंडळ 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. एक कुठाही बोलत नाही. इंदुरीकर बोला, इंदुरीकर दुश्मन झालाय लोकांचा. मी बोललो का माझी क्लिप, मी बोललो का माझी बातमी, मी बोललो का माझा कुठा चुकतायचा. या जगात ज्याला लवकर मारायचं आहे त्याला खरं बोलायचं. खरा बोलला का क्लिप, खरा बोलला का बातमी, मिळालाच तो. खरंय का खोटं?
1500 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर. हलक्या हाती हसण्यावारी नेऊ नका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झाले. किती तुम्ही शिक्षणावर खर्च करा, मुलं जर पुस्तकात उचलती नाही तर तुम्ही काय करू शकता मला सांगा. आज 10 दिवसावर 12वीचा पेपर आलाय, 10वीचा. 12वीचा तर 5 दिवस राहिलाय. 15 मिनिटं सुद्धा पोर अभ्यास करीत नाही. खोकला हातात, सेपरेट रूम आहे त्याला, रूम सेपरेट आहे अभ्यासाला. त्याची आई त्याला चहा नेऊन देते याची सुद्धा त्याला लाज वाटते. खरंय का खोटे बोला. आणि इंद्रिकर बोलला तर त्याची क्लिप करायची. तुझ्या काय बापाचं जात, माझ्या बापाचं जात नाही. जी आई बाप मुलांना कष्ट करून सांभाळतात त्यांना त्यातल्या वेदना कळतात. अजिबात पोरी अभ्यास करीत नाही. कोण 10वीला कोणी पोरी इथं अभ्यासच करीत. नुसतं ते खोकडा, मोबाईल, स्टेटस, इंस्टाग्राम. खरंय का कुठे. आणि आयाला नाही लाज वाटत नाही. 2-4 ठेवून दिले माझी पोरीच्या. आजपासून पोरींचे मोबाईल ताब्यात घ्या 10वीच्या. आणि 18 मार्चला तिला पेपरला, शेवटच्या पेपरच्या दिवशी मोबाईल द्या. काय करते पोरगी भाऊ. फाशी घेऊ द्या ना. काय भरभर का काय. 2-4 दिवस लोक रडतील, विषय मिटला. मग रडणार आहे काय, तिथे संघवर जाणार आहे. रडणारे गेलाय का कोणी वर, म्हणजे थोडंफार करतील. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. तुमचं काय मध्ये बोला. 20% लोक शेअर मार्केटने गेलेत. 14 जण इथं पैसे गेलेले शेअर मार्केट मध्ये. नावा सगळं उभे करीन, नावा सगळं. नाज वाटत का नालायक हो. तुमच्या बापाने पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. ह्या स्वेटरवाल्याचे बरेच पैसे गेले. ह्या बरेच पैसे. मी सायकोलॉजी तज्ञ माणूस, नजरेवरून माणसाचा काही इतिहास सांगणार. तेव्हा ते पोराला पोरीना धोका राहिले निघाला नजर टाकली तरी सांगणार.